नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन गोगडकर. भाऊची शेती या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, आपण धानाची शेती पहिला घेतली होती. त्याच्यानंतर आपण भाजीपाला दरवर्षी घेतो एकाच बांधीमध्ये आणि वेगवेगळ्या बांध्या आहे आपण तिथं पण घेतो. परंतु आपण आज इथं भेंडीचं पीक घेतलं आहे. भेंडीचं पीक घेतल्यामुळे भेंडी तेवढी काही आली नाही जमिनीला. तर याचं कारण काय असतो का आपण वारंवार पीक घेत असेल एकाच बांधीमध्ये, एकाच वेगवेगळे पिकं घेत असेल, तर त्यामध्ये मायक्रो न्यूट्रियन्स कमी होतात. म्हणजे त्यामध्ये पिकाला जो मिळणारा न्यूट्रिशन आहे हा कमी मिळतो. म्हणजे जमिनीतला कस उतरतो. तर यासाठी काही दिवस जमीन ही मोकळी पाहिजे. त्यामध्ये कुठलंही पीक घ्यायचं नसते. एक टाईम पीक घेऊन एक टाईम पडीत ठेवा. कारण का जर कंडिशन येत असेल तर जमिनीमध्ये, तर दाखवतो मी कसं आहे ते कसं झालं आहे. हे बघा मित्रांनो, झाडाची वाढ होत नव्हती, त्यामुळे आम्ही पाणी पण करणं सोडून दिलं. तर अशा प्रकारे झाडाची अवस्था आहे. भेंडीची अवस्थासुद्धा बेकार झाली आहे. बघा कशा पद्धतीने झाली आहे भेंडी. तर ही मायक्रोन्यूट्रियनचे कमतरता असल्यामुळे जमिनीमध्ये असे प्रॉब्लेम येतात.